नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या लेक्चरमध्ये पेज नंबर 39 वरचा प्रॉब्लेम घेणार आहे. 39 पेज नंबरवरच्या प्रॉब्लेमचं नाव आहे सप्रे अँड आत्रे. तर या प्रॉब्लेमला मी आता सुरुवात करतोय. मी प्रॉब्लेम वाचणार आहे, तुम्ही त्या प्रॉब्लेममध्ये लक्ष द्या आणि हा प्रॉब्लेम मी वाचता वाचताच तुम्हाला पोस्टिंग सुद्धा समजून सांगणार आहे, ते तुम्ही लक्षात घ्या. ओके, आता आपण वाचायला सुरुवात करू. तर या प्रॉब्लेम मध्ये सुरुवातीला त्यांनी असं सांगितलंय, मिस्टर सप्रे अँड आत्रे आर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इक्वली. म्हणजे थोडक्यात सप्रे अँड आत्रेचा रेशो हा इक्वल आहे असं त्यांना सांगायचंय. त्याच्यानंतर पुढे सांगितलंय, फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स अँड ऍडजस्टमेंट प्रिपेअर द ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. म्हणजे थोडक्यात तुम्हाला ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट हे 31 मार्च 2019 बनवायचं आहे आणि हे बनवायचं आहे म्हणून ट्रायल बॅलन्सची डेट सुद्धा 31 मार्च 2019 दिलेली आहे. मग आता खाली ट्रायल बॅलन्स दिलेला आहे, तो ट्रायल बॅलन्स मी वाचतो, त्याकडे तुम्ही लक्ष द्या आणि समजून घ्या. डेबिट बॅलन्सेस सुरुवातीला आपल्याला दिलेले आहे त्यांनी. सन्ड्री डेटर्स हे आपली असेट आहे आणि त्यामुळे याची पोस्टिंग असेट साईडला होणार. त्याच्यानंतर पुढे परचेस आहे. परचेस हा मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस आहे, त्यामुळे तो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला रेकॉर्ड होईल. त्याच्यानंतर पुढे दिलंय रिटर्न. हे रिटर्न जे आहे हे सेलचं रिटर्न आहे, कारण डेबिट बॅलन्सेस मधलं रिटर्न हे सेलचं असतं, त्यामुळे सेलमधून ते आपल्याला लेस करावं लागेल, कारण तो माल आपला परत आलेला आहे, त्यामुळे आपली विक्री त्याने कमी होणार आहे आणि म्हणून सेल्स मधून आपल्याला त्याला कमी करावं लागणार आहे. त्याच्यानंतर पुढे आहे ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक हा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला रेकॉर्ड होईल. त्याच्यानंतर आहे लँड अँड बिल्डिंग. बिल्डिंग आपली असेट आहे, असेट साईडला रेकॉर्ड होईल. त्यानंतर आहे कॅरेज हा मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस आहे, त्यामुळे तो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला रेकॉर्ड होईल. म्हणजेच उत्पादनाशी रिलेटेड असणारे जे काही एक्सपेन्सेस आहेत त्याला आपण मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस म्हणतो आणि ते आपल्या ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला रेकॉर्ड होतात. मग आता उदाहरणार्थ कॅरेज म्हणजे काय? वाहतुकीचं भाडं. मग जो आपण रॉ मटेरियल परचेस करतो, ते रॉ मटेरियल परचेस केल्यानंतर जे आणण्यासाठी त्याला जे भाडं लागतं त्याला आपण कॅरेज म्हणतो आणि म्हणून ते उत्पादनाशी प्रत्यक्ष रिलेटेड आहे, म्हणून ते ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला रेकॉर्ड होतो. त्याच्यानंतर पुढे आहे रेंट अँड टॅक्सेस. टॅक्सेस हा तुमचा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, त्यामुळे तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला रेकॉर्ड होईल. त्याच्यानंतर आहे ड्रॉइंग. सप्रे अँड आत्रे यांचं ड्रॉइंग दिलेलं आहे. हे ड्रॉइंग आपल्याला कॅपिटल मधून लेस करायचंय, कारण ड्रॉइंगचा अर्थ होतो पार्टनरने विड्रॉ केलेली अमाऊंट आणि मग पार्टनरने विड्रॉ केलेली अमाऊंट याने त्याचं कॅपिटल कमी होत असतं आणि म्हणून आपल्याला हे कॅपिटल मधून लेस करायचंय. त्याच्यानंतर आहे सॅलरी बॅड डेब्ट्स हा आपला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला रेकॉर्ड होईल. त्याच्यानंतर आहे मशिनरी तुमची असेट आहे, असेट साईडला रेकॉर्ड होईल. ब्रॅकेटमध्ये जी तुम्हाला डेट दिलेली आहे ती डेट तुम्हाला डेप्रिसिएशन साठी इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर आहे ऍडव्हर्टाइजमेंट आपला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला रेकॉर्ड होईल. त्याच्यानंतर आहे प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट असल्या कारणाने ही आपली असेट आहे, असेटला रेकॉर्ड होईल. त्याच्यानंतर आता क्रेडिट बॅलन्सेसकडे आपण जातोय. क्रेडिट बॅलन्सेस मध्ये सुरुवातीला दिले सेल आपला डायरेक्ट इन्कम आहे आणि त्यामुळं हा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला रेकॉर्ड होईल. त्याच्यानंतर आहे सन्ड्री क्रेडिटर म्हणजे ज्यांनी आपल्याला रॉ मटेरियल सप्लाय केलेलं आहे त्यांना दिले जाणारे पैसे आणि त्यामुळे ही आपल्या फर्मची लॅबिलिटी आहे, याची पोस्टिंग लॅबिलिटी साईडला होईल. त्याच्यानंतर आहे सन्ड्री इन्कम म्हटल्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला रेकॉर्ड होईल. त्याच्यानंतर आहे कॅपिटल हे फर्मची लॅबिलिटी असतं आणि त्यामुळं लॅबिलिटी साईडला त्याचं रेकॉर्ड होईल. आहे प्रॉव्हिडंट फंड म्हणजे आपल्या फर्मने जी काही तरतूद केलेली आहे फंडासाठी, ती तरतूद त्या फंडातून आपल्याला भविष्यामध्ये द्यायची असते आणि त्याच्यामुळं कुठल्याही प्रकारचा फंड जर असेल तर तो फर्मची लॅबिलिटी असते, म्हणून याची पोस्टिंग लॅबिलिटी साईडला होईल. त्याच्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे रिटर्न. हे जे रिटर्न आहे हे क्रेडिट बॅलन्सेस मधलं रिटर्न आहे. क्रेडिट बॅलन्सेस मधलं रिटर्न हे परचेसचा असणार आहे, कारण परचेसचा बॅलन्स हा डेबिट असतो, त्याच्यामुळे त्याच्या रिटर्नचा बॅलन्स क्रेडिट असणार आहे. त्यामुळे क्रेडिट बॅलन्सेस मधलं रिटर्न परचेसचा आहे, परचेस मधून ते लेस केलं जाणार. जो आपण माल परचेस केलेला आहे त्यातला काही माल जर आपल्याला नको असेल तर आपण त्याला रिटर्न करतो आणि त्यामुळे त्याचा बॅलन्स आपला क्रेडिट होतो.
आणि म्हणून क्रेडिट बॅलन्सेसमधलं रिटर्न हे परचेसचं असणार आहे. त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे कमिशन प्री रिसिव्ड. प्री रिसिव्ड जर असेल तर त्याचा अर्थ होतो ॲडव्हान्स तुम्हाला मिळालेला आहे, प्री रिसिव्ड झालेला आहे म्हणजे अगोदरच तुम्हाला मिळालेला आहे. आणि जर तुम्हाला अगोदर मिळालेला असेल तर ते तुमच्या फर्मची लॅबिलिटी असते, याची पोस्टिंग लॅबिलिटी साईडला होणार आहे. त्याच्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे आरडीडी. हा आरडीडी ट्रायल बॅलन्स मधला आहे, याला आपण ओल्ड आरडीडी म्हणतो. ओल्ड आरडीडी तुम्हाला नंतर लेस करायचा असतो आणि त्यामुळे याची पोस्टिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आपण करणार, परंतु लेस करण्यासाठी करणार. तर अशा प्रकारे मित्रांनो डेबिट आणि क्रेडिट बॅलन्सेस आपण थोडक्यात समजून घेतलेले आहे. आणि आता आपण खाली दिलेल्या ॲडजस्टमेंटकडे येतोय. आता पहिली जी ॲडजस्टमेंट तुम्हाला दिलेली आहे ती ॲडजस्टमेंट नेहमीप्रमाणे आहे क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक इज अ व्हॅल्यूड ₹23,000. 23,000चा क्लोजिंग स्टॉक आहे. मग क्लोजिंग स्टॉक जर असेल तर याची पोस्टिंग ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला होणार आहे आणि बॅलन्स शीटच्या असेट साईडला होणार आहे. त्याच्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे डेप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग 5% अँड मशिनरी 10%. डेप्रिसिएशन दिलेलं आहे. डेप्रिसिएशन म्हणजे वस्तूची झीज, आणि झीज जर होत असेल तर त्याने वस्तू कमी होती, म्हणजे डेप्रिसिएशनने वस्तू कमी होती. आपल्याला डेप्रिसिएशन लेस करायचं आहे असेटमधून. मग असेटमधून डेप्रिसिएशन लेस करायचं आहे आणि त्याचा सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला द्यायचा आहे. त्याच्यानंतरची पुढची ॲडजस्टमेंट आहे क्रिएट अ प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाऊटफुल डेब्ट्स 5% ऑन सन्ड्री डेटर अँड राईट ऑफ ₹1,000 फॉर बॅड डेब्ट्स. त्यांचं असं म्हणणं आहे की बॅड डेब्ट्स तुमचे ₹1,000 आहे आणि 5%चा आरडीडी आहे, म्हणजे रिझर्व्ह डाऊटफुल डेब्ट आहे. या दोन्ही गोष्टींनी थोडक्यात आपला डेटर्स कमी होतात, आणि जर डेटर्स कमी होत असेल तर डेटर्समधून आपल्याला लेस करायचं हे, आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला द्यायचं आहे. त्याच्यानंतरची पुढची ॲडजस्टमेंट आहे गुड्स ₹3,000 वेअर सोल्ड बट नो एंट्री वॉज फाउंड इन द बुक्स ऑफ अकाउंट. त्यांचं हे म्हणणं आहे की 3,000चे गुड्स सोल्ड केलेले आहे, परंतु बुक्स ऑफ अकाउंटमध्ये ते रेकॉर्ड करायचे राहिलेले आहे. मग जर रेकॉर्ड करायचे राहिलेले असेल तर त्याला आपण अनरेकॉर्डेड सेल म्हणतो. मग अनरेकॉर्डेड जर सेल असेल तर आपण त्याला रेकॉर्ड करणार आहे, म्हणजेच रेकॉर्ड करते वेळेस आपण त्याला ॲड करणार आहे. त्यामुळं सेलमध्ये याची रक्कम ॲड होईल. सेल वाढला म्हणजे विक्री वाढते, त्यामुळे दुसऱ्या बाजूला आपले डेटर्स सुद्धा वाढतात आणि म्हणून याचा सेकंड इफेक्ट डेटर्समध्ये ॲड होणार आहे. पुढचा जो ॲडजस्टमेंट आहे, पुढची ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग कॅरेज ₹500. मग आता आउटस्टँडिंग कॅरेज ₹500 याचा अर्थ काय, कॅरेजमध्ये ₹500 देणं आहे. मग देणं जर असेल तर आपण कॅरेजमध्ये त्याला ॲड करणार आणि सेकंड इफेक्ट लॅबिलिटी साईडला करणार, कारण देणं असलेल्या गोष्टी आपण सेकंड इफेक्टसाठी लॅबिलिटी साईड घेतो. त्याच्यानंतरची पुढची ॲडजस्टमेंट आहे गुड्स ₹8,000 वेअर परचेस ऑन 31 मार्च 2019 अँड इन्क्लुडेड इन द क्लोजिंग स्टॉक बट नॉट रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. ही पण ॲडजस्टमेंट अनरेकॉर्डेडची आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की 8,000चा माल परचेस केला 31 मार्च 2019ला, क्लोजिंग स्टॉकमध्ये तो इन्क्लूड आहे, परंतु परचेस बुकमध्ये तो इन्क्लूड नाही आहे. मग परचेस बुकमध्ये जर तो रेकॉर्ड नसेल, इन्क्लूड नसेल, तर आपण त्याला रेकॉर्ड करणार, म्हणजेच परचेसमध्ये त्याला ॲड करणार आणि सेकंड इफेक्ट लॅबिलिटी साईडला क्रेडिटरमध्ये सुद्धा ॲड करणार. कारण परचेस वाढलं म्हणजे खरेदी वाढली. मग खरेदी वाढल्यानंतर सप्लायर आपले वाढत असतात, ज्यांच्याकडून आपण माल सप्लाय केला ते सप्लायर वाढतात आणि म्हणून याचा सेकंड इफेक्ट क्रेडिटरमध्ये सुद्धा ॲड होणार. तर आता आपल्याला ॲडजस्टमेंट समजून घेतलेले आहे, आपल्याला ॲडजस्टमेंटचे स्टार करायची. आता बघा, परचेसला 2 स्टार होते, एक रिटर्न वजा करण्यासाठी आणि ही एक ॲडजस्टमेंट करण्यासाठी. म्हणजे थोडक्यात अनरेकॉर्डेड परचेसची ही शेवटची आलेली ॲडजस्टमेंट आणि रिटर्नची ॲडजस्टमेंट, असे परचेसला 2 स्टार करा. त्याच पद्धतीने सेलला सुद्धा 2 स्टार करा, रिटर्नचा 1 आणि अनरेकॉर्डेडचा 1. त्याच्यानंतर पुढं डेटरला स्टार करा, डेटरला 3 स्टार करा, कारण बॅड डेब्ट्स आलेला आहे, आरडीडी आलेला आहे आणि अनरेकॉर्डेड सेल सुद्धा आलेला आहे, म्हणजे डेटरला 3 स्टार होतील. डेटरला 3 स्टार करा. त्याच्यानंतर कॅरेजला 1 स्टार करा. त्याच्यानंतर पुढं लँड अँड बिल्डिंग, मशिनरी यांना 1 स्टार करा, कारण त्यांच्यावरती डेप्रिसिएशन आहे. मग अशा प्रकारे थोडक्यात आपण ॲडजस्टमेंटचे स्टार केलेले. आता आपल्याला प्रॉब्लेम सोडवण्यासाठी ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट यांची आखणी करायची आहे. कारण आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे प्रिपेअर ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट, 3 गोष्टी प्रिपेअर करायच्या आहे. मग त्यांची आपल्याला आखणी करायची आहे. तुम्ही माझ्यासोबत आखणी करा आणि प्रॉब्लेम व्यवस्थित माझ्यासोबत तुम्ही समजून घ्या. ओके.
आता आपण सोडवायला सुरुवात करतोय. सोडवायला सुरुवातीला डेबिट बॅलन्सेस आपण घेणार. डेबिट बॅलन्सेस मध्ये दिले आपल्याला सन्ड्री डेटर्स. डेटर्स आपले असेट आहे, असेट साइडला पोस्टिंग होणार, म्हणून असेट साइडला सन्ड्री डेटर्स, सन्ड्री डेटर्स अमाऊंट आहे त्याची 40,000 इनरला. त्यावरती 3 ऍडजस्टमेंट आहे, 6 लाईन जागा सोडा सन्ड्री डेटर्स वरती. त्याच्यानंतर पुढे आहे परचेस. परचेस हे ट्रेडिंग अकाउंटला येणार आहे, परंतु ट्रेडिंग अकाउंटला सुरुवातीला ओपनिंग स्टॉक लिहायचा आहे, म्हणून डेबिट बॅलन्सेस मध्ये तुम्हाला ओपनिंग स्टॉक दिलेला आहे, तो ओपनिंग स्टॉक लिहा. टू ओपनिंग स्टॉक, त्याची अमाऊंट आहे 18,000. त्याच्यानंतर आहे आता परचेस. मग परचेस लिहा. टू परचेस अमाऊंट इनरला 65,000. 2 ऍडजस्टमेंट आहे, 4 लाईन जागा सोडा. परचेस नंतर पुढे रिटर्न दिलेलं आहे, हे रिटर्न सेलचं आहे, ते नंतर आपण सेल मधून वजा करणार, आता त्याला काही करू नका. त्याच्यानंतर आहे ओपनिंग स्टॉक, ते ऑलरेडी पोस्टिंग झालेलं आहे. नंतर आहे लँड अँड बिल्डिंग. बिल्डिंग आपली असेट आहे, असेट साइडला लिहा लँड अँड बिल्डिंग. त्याची जी अमाऊंट आहे ती इनरला ठेवा 10,000, कारण ऍडजस्टमेंट आहे त्यावरती. नंतर आहे कॅरेज. कॅरेज हे ट्रेडिंग अकाउंटला येणार, त्यामुळे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला टू कॅरेज. कॅरेज वरती ऍडजस्टमेंट आहे, अमाऊंट इनरला ठेवा 1,200. 1 लाईन जागा सोडा. नंतर पुढे आहे रेंट अँड टॅक्सेस. हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला येणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला टू रेंट अँड टॅक्सेस. अमाऊंट आहे त्याची 1,000. त्यानंतर पुढे आहे ड्रॉइंग. ड्रॉइंग हे कॅपिटल मधून लेस केलं जाणार, त्यामुळं लॅबिलिटी साइडला पहिल्यांदा कॅपिटल लिहा. मग लॅबिलिटी साइडला कॅपिटल, त्यामध्ये सप्रे, सप्रेचं कॅपिटल इनरला 35,000. कॅपिटल लिहिल्यानंतर त्यातून ड्रॉइंग लेस करायचंय, म्हणून लेस ड्रॉइंग. सप्रेचं ड्रॉइंग तुम्हाला लेस करायचंय 3,000. 32,000 रुपये तुमचे इनरला राहतील. 4 लाईन जागा सोडा. नंतर आत्रे. आत्रेचं कॅपिटल 35,000 आहे, ते पण इनरला राहील, त्यातून लेस ड्रॉइंग. ड्रॉइंग आत्रेचं 2,000 आहे, 2,000 लेस होतील. 33,000 रुपये इनरला. 4 लाईन जागा सोडा, म्हणजेच कॅपिटल मधून तुम्ही ड्रॉइंग लेस केलं. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आता सॅलरी. सॅलरी तुमचा एक्सपेन्सेस आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला रेकॉर्ड होईल. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला टू सॅलरी, त्याची अमाऊंट जी आहे ती 3,200 आहे. सॅलरी 3,200. नंतर आहे बॅड डेब्ट्स. बॅड डेब्ट्स हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटलाच रेकॉर्ड होईल, कारण बॅड डेब्ट्स हा तुमचा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. टू बॅड डेब्ट्स अमाऊंट इनरला राहील 1,000, कारण यामध्ये आपल्याला खाली ऍडजस्टमेंट मध्ये असलेले बॅड डेब्ट्स ऍड करायचे, खाली ऍडजस्टमेंट मध्ये असलेला आरडीडी ऍड करायचा आहे, म्हणजे 2 गोष्टी त्या ऍड करायच्या आहे, आणि नंतर ट्रायल बॅलन्स मधला आरडीडी लेस करायचा आहे. म्हणजे थोडक्यात 3 गोष्टी आपल्याला इथं करायच्या आहे. मग आता 3 गोष्टी म्हटल्यानंतर आपल्याला थोडक्यात 6 लाईन जागा लागणार आहे, म्हणून बॅड डेब्ट्सला तुम्ही 6 लाईन जागा सोडा. त्याच्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे मशिनरी. मशिनरी तुमची असेट आहे, असेट साइडला रेकॉर्ड होईल. मशिनरी अमाऊंट इनरला 25,000. ती ब्रॅकेट मधली जे वाक्य आहे ते आपल्याला डेप्रिसिएशन साठी इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे सध्या त्याचा विचार करायचा नाही. नंतर पुढे आहे ऍडव्हर्टाइजमेंट. हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला रेकॉर्ड होईल. ऍडव्हर्टाइजमेंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला रेकॉर्ड होईल. त्याची अमाऊंट 4,000 रुपये. नंतर आहे प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट असल्या कारणाने असेटला रेकॉर्ड होईल. प्रॉव्हिडंट फंडालाच आपण पीएफ म्हणतो. पीएफ इन्व्हेस्टमेंट अमाऊंट आहे त्याची 18,500. त्याच्यानंतर आता क्रेडिट बॅलन्सेस आहे. क्रेडिट बॅलन्सेस मध्ये सेल दिलेला आहे. सेल हा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला राहील,
म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय सेल अमाऊंट इनरला 85,000, 2 ऍडजस्टमेंट आहे, 4 लाईन जागा सोडा. नंतर आहे सन्ड्री क्रेडिटर. क्रेडिटर ही तुमची लॅबिलिटी आहे. लॅबिलिटी असल्या कारणाने ते लॅबिलिटी साईडला रेकॉर्ड होईल. सन्ड्री क्रेडिटर्स, सन्ड्री क्रेडिटर्स त्याची अमाऊंट 23,000 आहे. इनरला ठेवा 23,000, त्यावरती ऍडजस्टमेंट आहे. सन्ड्री क्रेडिटर इनरला ठेवा 23,000. नंतर आहे सन्ड्री इन्कम. इन्कम असल्या कारणाने ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला रेकॉर्ड होईल. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला सन्ड्री इन्कम आणि त्याची अमाऊंट आहे 2,000. सन्ड्री इन्कम 2,000. नंतर पुढे कॅपिटल दिलेलं आहे. ते कॅपिटल आपण ऑलरेडी लिहिलेलं आहे, त्याच्यामुळे आता ते डबल लिहिण्याची गरज नाही. त्याच्यानंतर पुढे आहे प्रॉव्हिडंट फंड. फंड असल्या कारणाने ती लॅबिलिटी आहे. लॅबिलिटी साईडला लिहा प्रॉव्हिडंट फंड. त्याची अमाऊंट आहे 10,000. आउटरला 10,000. नंतर आहे रिटर्न. हे जे रिटर्न आहे हे परचेसचं रिटर्न आहे, ते परचेस मधून लेस केलं जाईल. पण हे रिटर्नची ऍडजस्टमेंट आपल्याला नंतर करायची आहे. खाली दिलेल्या ज्या अनरेकॉर्डेडच्या परचेसच्या ऍडजस्टमेंट आहे ती झाल्यानंतर, त्यामुळे ह्या रिटर्नला आता सध्या काही करू नका. त्याच्यानंतर पुढे आहे कमिशन प्री रिसिव्ड. प्री रिसिव्ड जर कमिशन असेल तर ती आपली लॅबिलिटी आहे. लॅबिलिटी साईडला पोस्टिंग होईल कमिशन प्री रिसिव्ड. अमाऊंट आहे त्याचे 800 रुपये. नंतर पुढे आहे आरडीडी. हा आरडीडी तुमचा ओल्ड आरडीडी आहे. ओल्ड आरडीडी तुमचा लेस केला जाणार आहे. मग आता आरडीडी हा लेस होणारच आहे, पण त्यासाठी बॅड डेटच्या खाली थोडक्यात एक फॉर्मॅट आहे, तो आज आपण फॉर्मॅट लिहून ठेवणार. उदाहरणार्थ इथं जे बॅड डेट्स आहे या बॅड डेट्स मध्ये काय काय होणार आहे ते आपण एक फॉर्मॅटच लिहून ठेवू, म्हणजे जेणेकरून अडचण येणार नाही. या बॅड डेट्स मध्ये खाली दिलेले बॅड डेट्स ऍड होणार आहे, म्हणजे न्यू बॅड डेट्स ऍड होणार आहे. त्याच्यानंतर न्यू आरडीडी सुद्धा ऍड होणार आहे, म्हणजे ऍडजस्टमेंट मध्ये दिलेले बॅड डेट्स ऍडजस्टमेंट मध्ये दिलेला आरडीडी ऍड होणार आहे आणि त्यातून नंतर लेस केलं जाणार आहे ओल्ड आरडीडी. मग ओल्ड आरडीडी म्हणजे थोडक्यात आत्ताचा हा ट्रायल बॅलन्स मधला आरडीडी का ज्याची किंमत आहे 400 रुपये. मग हा ओल्ड आरडीडी आपण इथं लिहून ठेवू 400 रुपये. म्हणजे अशा पद्धतीने थोडक्यात परीक्षेला तुम्ही फॉर्मॅट जरी लिहून ठेवला तरी अडचण येणार नाही. बॅड डेट्स ऍड न्यू बॅड डेट्स ऍड न्यू आरडीडी, म्हणजे बॅड डेट्स आणि आरडीडी हे नवीन असलेले ऍड होणारे जुन्या बॅड डेट्स मध्ये आणि नंतर त्यातून फक्त कंपल्सरी लेस होणारे ओल्ड आरडीडी 400 रुपये. ओके. त्याच्यानंतर आता आपल्याला खाली दिलेल्या ऍडजस्टमेंट कडे जायचंय. आपण ट्रायल बॅलन्स मधले सगळे कंटेंट शिफ्ट केले, फक्त 2 कंटेंट सोडलेले आहे आणि ते म्हणजे रिटर्नचे. रिटर्नचे कंटेंट आपण नंतर वजा करणार आहे, कारण परचेस आणि सेल वरती इतर ऍडजस्टमेंट होऊन गेल्यानंतर आपण रिटर्न लेस करत असतो आणि म्हणून रिटर्न आपण शेवटच्या टप्प्यात लेस करणार. आता आपण पहिल्या ऍडजस्टमेंट कडे येतोय. पहिली ऍडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक म्हटल्यानंतर याचा इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला राहणार आहे आणि बॅलन्स शीटच्या असेटला. म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय क्लोजिंग स्टॉक 23,000. याचा सेकंड इफेक्ट असेट साइडला असणार आहे, म्हणून असेट साइडला क्लोजिंग स्टॉक 23,000. अशा पद्धतीची ही ऍडजस्टमेंट सिंपल आहे. दुसरी ऍडजस्टमेंट आहे डिप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग 5% अँड मशिनरी 10%. डिप्रिसिएशन आहे बिल्डिंग वरती 5%. मग बिल्डिंग जी आहे तुमची 10,000 आहे, 10,000 वरती 5% म्हणजे 500 रुपये होणार. ते 500 रुपये डिप्रिसिएशन लेस केलं जाणार. लेस डिप्रिसिएशन 5%, 500 रुपये लेस होणार. 9,500 हे तुमचे आउटरला येणार. याचा सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला असणार, कारण डिप्रिसिएशन आपला खर्च आहे. असेट आपली कमी झाली, बिल्डिंग 10,000 वरून 9,500 वरती आली, म्हणजे असेट कमी झाली, आपला खर्च आहे. सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला दिला जाणार. म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला डिप्रिसिएशन लँड अँड बिल्डिंग 500 रुपये. त्याच्यानंतर आता प्लांट अँड मशिनरी वरती पण डिप्रिसिएशन आहे, ती डिप्रिसिएशन पण लेस होणार.
10% डेप्रिसिएशन आहे. मग डेप्रिसिएशन कोणतंही असो ते लेसच होणार. मग डेप्रिसिएशन लेस होत असताना अमाऊंट 25,000 आहे, पण या 25,000ला आपल्याला त्यांनी तारीख दिलेली आहे. मग तारीख काय दिलेली आहे ते वाचतो मी प्रॉब्लेम मध्ये बघा. त्यांनी असं सांगितलंय की ऍडिशन ऑन 1 ऑक्टोबर 2018 रुपीज 10,000. 25,000मध्ये 10,000ची जी मशिनरी आहे ती ऑक्टोबर पासून ऍड झाली. म्हणजेच याचा अर्थ जे टोटल 25,000 तुम्हाला दिसत आहे त्यापैकी 10,000ची मशिनरी 1 ऑक्टोबर पासून आलेली आहे. मग ऑक्टोबर पासून जर आलेली असेल तर ऑक्टोबर ते मार्च ती फक्त 6 महिने वापरली, त्यामुळे तिच्यावरती डेप्रिसिएशन 6 महिन्याचे येणार. आणि 25,000तून 10,000 रुपये बाजूला गेले, शिल्लक राहिले दुसरे 15,000, तर या 15,000ला मात्र जुना बॅलन्स मानणार तुम्ही आणि ओल्ड बॅलन्स असल्या कारणाने त्याच्यावरती पूर्ण 12 महिन्याचं घ्यायचंय. मग आता 10% डेप्रिसिएशन आहे. 10% डेप्रिसिएशन म्हटल्यावर सिंपल गोष्ट आहे, शून्य झाकायचा. मग आता 15,000चं जर शून्य झाकला तर 1,500 रुपये येतील. म्हणजेच 1,500 रुपये ही पहिल्या मशिनरीचं डेप्रिसिएशन होईल. त्याच्यानंतर जी दुसरी मशिनरी आहे ती दुसरी मशिनरी 10,000 आहे, तिच्यावरती जर 10% काढलं तर वर्षाचं 1,000 येणार. वर्षाचं 1,000 येणार. पण आपल्याला 6 महिन्याचं घ्यायचंय म्हणजे थोडक्यात 500 रुपये घ्यायचे, कारण वर्षाचे 1,000 आहे म्हणजे 6 महिन्याचे 500. मग असं टोटल डेप्रिसिएशन 1,500 प्लस 500 टोटल डेप्रिसिएशन होणार आहे 2,000. आणि हे जे 2,000 रुपये आहे हे आपले लेस केले जाणार आपल्या मशिनरीच्या 25,000च्या बॅलन्स मधून. मग 25,000तून 2,000 रुपये लेस होणार, शिल्लक राहणार तुमचे 23,000. शिल्लक राहणार तुमचे 23,000. आणि याचा सेकंड इफेक्ट आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला द्यायचा आहे, कारण डेप्रिसिएशन आपला खर्च आहे. म्हणून सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू डेप्रिसिएशन मशिनरी 2,000. डेप्रिसिएशन मशिनरी 2,000. त्याच्यानंतर आता पुढची ऍडजस्टमेंट आपल्याला करायची. पुढच्या ऍडजस्टमेंटमध्ये त्यांनी असं सांगितलंय बॅड डेट्स आणि आरडीडी ही ऍडजस्टमेंट आहे, पण याने आपले डेटर्स कमी होणार आहे. कारण डेटर्स म्हणजे ग्राहक, गिराईक, कस्टमर. हे कस्टमर आपले बॅड डेट्स आणि आरडीडीने कमी होणार आहे. मग त्या कमी होणाऱ्या ऍडजस्टमेंट करण्याच्या अगोदर आपल्याला पहिल्यांदा डेटर ज्या ऍडजस्टमेंटनी वाढणार आहे ती ऍडजस्टमेंट पहिले करायची. मग आता उदाहरणार्थ आपल्याला जी पुढची ऍडजस्टमेंट आहे चौथी ती पहिली करावी लागेल. चौथी ऍडजस्टमेंट काय? गुड्स रुपीज 3,000 वेअर सोल्ड बट नो एंट्री was found in the books of account. 3,000चा माल सोल्ड केलेला आहे परंतु बुक्स ऑफ अकाउंट मध्ये रेकॉर्ड करायचा राहिलेला आहे. म्हणजे याचा अर्थ तो सेल जो आहे तो अनरेकॉर्डेड आहे. मग अनरेकॉर्डेड सेलला आपल्याला ऍड करायचं असतं आणि म्हणून सेल मध्ये या, सेलच्या तिथं लिहा 85,000च्या सेल आहे त्याच्या खाली लिहा ऍड अनरेकॉर्डेड सेल. आणि अनरेकॉर्डेड सेलची जी किंमत आहे ती 3,000 आहे. मग 85 प्लस 3 टोटल झाले 88. आणि या अनरेकॉर्डेड सेलचा एक इफेक्ट इथं झाला. आता त्याचा सेकंड इफेक्ट, सेल तुमचा वाढला म्हणजे तिकडे कस्टमर तुमचे वाढणार, म्हणजेच डेटर तुमचे वाढणार. सेकंड इफेक्ट डेटर मध्ये सुद्धा ऍड होणार. ऍड अनरेकॉर्डेड सेल, अनरेकॉर्डेड सेल 3,000. असं टोटल ते होणार 43,000. मग अनरेकॉर्डेडची ऍडजस्टमेंट चांगली समजून घ्या. जर अनरेकॉर्डेड सेल असेल तर सेल मध्ये ऍड करायचा आणि सेकंड इफेक्ट डेटर मध्ये ऍड करायचा. सेकंड इफेक्ट डेटर मध्ये ऍड करायचा. अशाच प्रकारची शेवटची ऍडजस्टमेंट आहे अनरेकॉर्डेड परचेसची, ती आपण ऍडजस्टमेंट करून घेऊ. अनरेकॉर्डेड परचेस, मग आता जसं अनरेकॉर्डेड सेल मध्ये ऍड होतो तसं अनरेकॉर्डेड परचेस मध्ये ऍड होईल. मग परचेस वाढवायचं आणि इकडं क्रेडिटर वाढवायचं, कारण सेल वाढल्यानंतर डेटर वाढलेले तर क्रेडिटर हे वाढणार परचेसच्या वेळेस. आणि म्हणून क्रेडिटर परचेसच्या तिथं या, परचेसच्या तिथं लिहा ऍड अनरेकॉर्डेड, ऍड अनरेकॉर्डेड. त्याची अमाऊंट आहे 8,000. मग 65,000त 8,000 वाढले म्हणजे 73,000 हा तुमचा बॅलन्स तयार झाला. 65 मध्ये 8 वाढले, 73,000 रुपये तुमचा हा बॅलन्स तयार झाला. परचेस वाढली म्हणजे खरेदी वाढली. खरेदी वाढली की सप्लायर वाढतात म्हणजेच क्रेडिटर वाढतात आणि त्यामुळं क्रेडिटर मध्ये सुद्धा ऍड होणार. क्रेडिटरचे तिथं ऍड अनरेकॉर्डेड, अनरेकॉर्डेड 8,000. मग 23 मध्ये 8 वाढले, 31,000 रुपये तुमचा बॅलन्स तयार झाला. अशा प्रकारे अनरेकॉर्डेडची ऍडजस्टमेंट आहे. किती सिंपल आहे.
परचेस वाढलं की क्रेडिटर वाढवायची, सेल वाढलं की डेटर वाढवायची, पण दोन्हीकडे पण ऍडच करायची. ठीक आहे. त्याच्यानंतर आता पुढची ही जी ऍडजस्टमेंट राहिली होती आपली तिसरी ती करू, कारण आता ऍडजस्टमेंट करायला काही हरकत नाहीये. क्रिएट अ प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाउटफुल डेज 5% ऑन सन्ड्री डेटर अँड राईट ऑफ ₹1000 ॲज अ बॅड डेज. आता बॅड डेज तुमचे 1000 आहे, मग बॅड डेज पहिल्यांदा वजा होणार. मग आता 43,000चे जे डेटर्स आहेत त्यातून लेस करा बॅड डेज 1000. मग 43,000तून 1000 गेले, शिल्लक राहिले 42,000. त्याच्यातून 5% आरडीडी आहे. मग हे जे आरडीडी आहे हे 42,000वरती काढलं जाईल. 42,000वरती 10%, शून्य झाकला की 10% कळतात. 4200 रुपये आले वर्षाचे, कारण 10% प्राइस ही वर्षाची आहे 4200. मग 10% प्राइस 4200, पण 5% प्राइस 2100 होईल, कारण 4200चे निम्मे 2100, आणि म्हणून 2100 रुपये तुमचे इथं लेस होतील. मग आता 42,000तून थोडक्यात 2100 रुपये तुमचे लेस होणार. अमाऊंट बाहेर येणार 39,900. अमाऊंट बाहेर येणार 39,900. मग आता हे जे बॅड डेट्स आहे, हे जे आरडीडी आहे, हे ऍडजस्टमेंट नुसार आपण आता केला, आणि त्यामुळं ऍडजस्टमेंट मधले बॅड डेट्स, ऍडजस्टमेंट मधले आरडीडी हा न्यू असतात. मग न्यू बॅड डेट्सचा आणि न्यू आरडीडीचा, न्यू बॅड डेट्सचा आणि न्यू आरडीडीचा सेकंड इफेक्ट कुठं द्यायचा हे आपण लिहून ठेवलेलं आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला बघा इथं लिहून ठेवलेले आपण. ते जे ट्रायल बॅलन्स मधले बॅड डेट्स आले होते तेव्हाच लिहून ठेवलेलं आहे न्यू बॅड डेट्स न्यू आरडीडी. मग आता तिथंच त्या रकमा लिहायच्या आपल्याला 1000 आणि 2100 रुपये. 1000 आणि 2100 रुपये अशा टोटल रक्कम होणारे तुमची 4100. ती इनरलाच ठेवायची. आणि मग 4100 ही टोटल झाल्यानंतर तिथंच तुम्ही लिहून ठेवलेलं आहे लेस ओल्ड आरडीडी, म्हणजेच ट्रायल बॅलन्स मधला आरडीडी लेस करायचं, हे पण तुम्ही लिहून ठेवलेलं आहे. लिहून ठेवल्याचा हा तुम्हाला फायदा आहे. मग आता 4100 मधून 400 रुपये लेस झाले, 3700 ही अमाऊंट तुमची बाहेर येईल. 4100तून 400 गेले, 3700 ही तुमची अमाऊंट बाहेर गेली. मग अशा पद्धतीने तुम्हाला बॅड डेट्स आणि आरडीडीची ऍडजस्टमेंट करायची. सिंपल गोष्ट आहे. डेटर्स मधून लेस होणार आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसला द्यायचा आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ज्या बॅड डेट्स मध्ये आहे त्याच बॅड डेट्स मध्ये ऍड करायची आणि शेवट फक्त ओल्ड आरडीडी लेस करायचा. त्याच्यानंतर आता पुढची ऍडजस्टमेंट होती अनरेकॉर्डेड सेलची, ती आपली झालेली आहे. आता एकच ऍडजस्टमेंट राहिलेली आहे, आउटस्टँडिंग कॅरेज 500 रुपये. कॅरेज हे आउटस्टँडिंग आहे. आउटस्टँडिंग म्हणजे आपल्याला द्यायचं राहिलेलं आहे. मग द्यायचं जर राहिलेलं असेल तर आपण तो बॅलन्स त्या अमाऊंट मध्ये ऍड करणार, म्हणजेच कॅरेज मध्ये 500 रुपये ऍड करणार. मग कॅरेजच्या तिथं या ऍड आउटस्टँडिंग 500 रुपये आणि अमाऊंट बाहेर घ्या 1700. मग कॅरेज वाढलं याचा सेकंड इफेक्ट द्यायचा आहे आपल्याला लॅबिलिटी साईडला, कारण कॅरेज वाढलं म्हणजे आपला खर्च वाढतो. सेकंड इफेक्ट आपलं देणं होईल, म्हणजेच लॅबिलिटीला येईल. त्यामुळे लॅबिलिटी साईडला लिहा आउटस्टँडिंग कॅरेज 500 रुपये. आउटस्टँडिंग कॅरेज 500 रुपये. अशा प्रकारे ज्या आपल्या 6 ऍडजस्टमेंट होत्या त्या आपण कंप्लीट केल्या. आता ऍडजस्टमेंट कंप्लीट केल्यानंतर आपल्याला ट्रायल बॅलन्स मध्ये अजून काही राहिलंय का ते चेक करायचंय. हिडन ऍडजस्टमेंट वाला कोणी आहे का ते चेक करायचंय. उदाहरणार्थ कोणाला पर्सेंटेज आहे का तर नाही, असे एकही कंटेंट नाही की ज्यांना पर्सेंटेज आलेले असतं तर आपण त्या पर्सेंटेज नुसार त्यावरती इंटरेस्ट काढलं असतं आणि ते इंटरेस्ट ऍड केलं असतं, पण तसे कंटेंट नाहीये. त्याच्यानंतर मशिनरीच्या बद्दल जे सेंटेन्स होतं 1 ऑक्टोबर 2018 ला ती ऍडिशन झाली, म्हणजे नवीन खरेदी केली, तर ते आपण इथं ऑलरेडी कॅल्क्युलेशन केलेलं आहे. टोटल 25 होती, 25 पैकी 10,000 रुपये ऑक्टोबरला आले, म्हणून ऑक्टोबर ते मार्च आपण 6 महिन्याचं डेप्रिसिएशन घेतलेलं आहे 500 रुपये. त्याच्यानंतर 25,000तून 10,000 रुपये गेल्यानंतर जे 15,000 शिल्लक राहिले होते त्याच्यावरती आपण ओल्ड बॅलन्स म्हणून 12 महिन्याचं डेप्रिसिएशन घेतलेले ते 1500 रुपये आलेलं आहे. मग याचं 1500 आणि याचं 500 असं टोटल डेप्रिसिएशन आपण 2,000 रुपये इथं घेतलेलं आहे. म्हणजेच त्या कंसातल्या रकमेचा वापर आपण केलेला आहे. जर कंसात रक्कम नसती तर आपण डायरेक्ट या बॅलन्सवरती डेप्रिसिएशन घेतलं असतं, पण कंसामध्ये रक्कम आहे, तारीख आहे, त्यामुळे आपल्याला सुट्ट डेप्रिसिएशन घ्यावं लागलं. 25चं डिस्ट्रीब्युशन झालं 15 आणि 10 अशा पद्धतीने. आता आपल्या ऍडजस्टमेंट थोडक्यात सगळं झालेलं आहे, परंतु आपल्याला ट्रायल बॅलन्स मध्ये रिटर्नचे पॉईंट होते, ते रिटर्नचे पॉईंट आपल्याला लेस करायचे राहिलेले.
क्रेडिट बॅलन्सेस मधलं जे रिटर्न आहे ते रिटर्न तुमच्या परचेसचं असणार आहे, कारण परचेस जेव्हा करतो तेव्हा त्याचा बॅलन्स डेबिट आहे, मग रिटर्न जेव्हा करतो तेव्हा त्याचा बॅलन्स क्रेडिट राहणार. त्यामुळे परचेसचं रिटर्न हे क्रेडिट मधलं आहे. मग क्रेडिट मधलं जे रिटर्न आहे ते आहे 1500. ते 1500 आपण परचेस मधून लेस करू. मग 73,000चे परचेस आहे, त्यातून लेस परचेस रिटर्न, लेस परचेस रिटर्न 1500, म्हणजेच 71,500 ही अमाऊंट तुमची बाहेर येणार. 71,500 ही अमाऊंट तुमची बाहेर येणार. रिटर्न हे ट्रायल बॅलन्स मधलं असतं, त्यामुळे त्याचा एकच इफेक्ट आहे, दुसरा इफेक्ट नाही. मग परचेस रिटर्न आपण वजा केलं. आता सेल्स रिटर्न पण आपल्याला वजा करायचंय, आणि म्हणून सेलच्या तिथं लेस सेल्स रिटर्न. मग सेल्स रिटर्नची जी अमाऊंट आहे ती डेबिट बॅलन्सेस मध्ये असणार आहे, कारण सेल जेव्हा करतो तेव्हा त्याचा बॅलन्स क्रेडिट असतो, पण जेव्हा ते रिटर्न येतं तेव्हा त्याचा बॅलन्स डेबिट असतो. आणि म्हणून डेबिट मधलं रिटर्न हे सेलचं असणार आहे. सेल मधून वजा करा 800 रुपये. 88,000तून 800 जर गेले तर 87,200 ही अमाऊंट तुमची शिल्लक राहील. 87,200 ही अमाऊंट तुमची शिल्लक राहील. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण हा प्रॉब्लेम सोडवलेला आहे. आता आपल्याला शेवटच्या स्टेजला क्लोज करायचं आहे. मग क्लोज करत असताना तुम्ही पहिल्यांदा ट्रेडिंग अकाउंट क्लोज करणार, नंतर प्रॉफिट अँड लॉस क्लोज करणार, आणि नंतर तुमचं बॅलन्स शीट हे टॅली होणार. मग आता पहिल्यांदा ट्रेडिंग अकाउंट क्लोज करायचं आहे. क्लोज करण्यासाठी नियम आहे की क्रेडिट आणि डेबिट यांच्या टोटल एकदा करा, त्यातून जी टोटल मोठी असेल ती दोन्हीकडे लिहा आणि नंतर डिफरन्स तयार करा. मग आता उदाहरणार्थ क्रेडिट साईड किती आहे एकदा चेक करू. क्रेडिटला दोनच रकमा आहे, 87,200 आणि 23,000. तर या दोन रकमांची टोटल मी इथं एकदा क्लिअर करतो. मग आता बघा 200, 7 आणि 3 10, 1000, 8 आणि 2 10 आणि 1 11. क्रेडिट साईड तुमची 1,10,200. 1,10,200 ही क्रेडिट साईडची बेरीज आहे. आता डेबिट साईड चेक करतो. 8 आणि 2 10, 10 आणि 1 11, 11ला 1,000, 7 आणि 1 8, 8 आणि 1 9, 91,200. थोडक्यात डेबिट साईडचे हे जे तीन कंटेन आहे यांची जर बेरीज केली तर ती 91,200 येते. मग आता तुमच्या डोळ्यासमोर आहे क्रेडिट आणि डेबिट यांच्या टोटली. मग त्यातून तुम्ही एक लक्षात येत आहे क्रेडिटची टोटल 1,10,200 आणि डेबिटची टोटल 91,200. तर 91,200 तुम्ही छोटी टोटल वजा करणार. वजा केल्यानंतर तुम्हाला बॅलन्स किती राहिला ते कळेल. 19,000 रुपये तुमचा बॅलन्स राहतोय. मग हा जो 19,000चा बॅलन्स आहे हा डेबिट साईडला लिहिला जाणार, कारण डेबिट साईड तुमची छोटी आहे. मग डेबिट साईड जर तुमची छोटी असेल तर डेबिट साईडला 19,000 रुपये तुम्ही लिहिणार, पण तत्पूर्वी क्लोज करणार. आता क्लोज करताना हा आउटर कॉलम आहे, हा आउटर कॉलम आहे, या आउटर कॉलमला मोठी टोटल लिहिणार तुम्ही, म्हणजे 1,10,200. मग 1,10,200 तर 1,10,200तून 91,200 गेले, 19,000चा फरक पडतोय. क्रेडिट साईड मोठी आली, डेबिट त्यातून वजा केली, आणि जो फरक पडतो तो इथं लिहिणार तुम्ही 19,000चा. त्याला नाव देणार ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट हाच ग्रॉस प्रॉफिट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला जाणार बाय ग्रॉस प्रॉफिट 19,000. मग अशा पद्धतीने तुमचं ट्रेडिंग अकाउंट क्लोज झालं. क्रेडिट मोठी आली, मोठ्या टोटल मधून छोटी वजा केली, फरक छोट्या साईडला लिहिला 19,000, त्याला नाव दिलं ग्रॉस प्रॉफिट. आता तुम्हाला क्लोज करायचे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं सुद्धा तुम्ही तेच करणार, क्रेडिट साईड आणि डेबिट साईड यांच्या टोटली करणार. मग आता क्रेडिट साईड तर सिंपल आहे, 19 आणि 2 21,000. क्रेडिट साईड तुमची 21,000 आहे. आता डेबिट किती येते ते चेक करू. पाच आणि 2 7, 7 आणि 7 14, 1,000, 4 आणि 2 6, 6 आणि 1 7, 7 आणि 3 10, 10 आणि 4 14, म्हणजे थोडक्यात 14,400. डेबिटची जी बेरीज आहे ती 14,400. मग आता डेबिटची बेरीज 14,400, क्रेडिटची बेरीज 21,000 आहे. मग क्रेडिट मोठी आहे, मग मोठी टोटल दोन्हीकडल्या 21,000 21,000.
मग 21,000तून 14,400 जर लेस झाले तर इथं 6,600चा फरक पडत. हा 6,600चा फरक छोट्या साईडला लिहायचा आहे. पण छोटी साईड कोणती आहे? डेबिट. म्हणून डेबिट साईडला लिहायचं आहे, पण त्याला नाव द्यायचंय नेट प्रॉफिट. मग आता नेट प्रॉफिट जो आहे तो पार्टनरला वाटून द्यायचा असतो, म्हणजे सप्रे आणि आत्रेला तो वाटून द्यायचा आहे. आणि म्हणून इथं नाव टाका सप्रे अँड आत्रे. रेशो इक्वली म्हणून 6,600ची वाटप होईल 3,300 असे 6,600 तुम्ही इक्वली डिस्ट्रीब्यूट केले. मग आता हे 3,300 नेट प्रॉफिट सप्रेचं आहे, सप्रेच्या कॅपिटलमध्ये ऍड करायचे. म्हणून सप्रेच्या कॅपिटलमध्ये ऍड नेट प्रॉफिट 3,300 टोटल झाले 35,300. इथं पण ऍड नेट प्रॉफिट 3,300. इथं अमाऊंट येणार आहे 36,300. आणि मग आता तुमच्या दोन्ही साईड सेम अमाऊंट येतील आणि सेम अमाऊंट म्हणजे 1,13,900. ह्या साईडचे टोटल 1,13,900 आहे, ह्या साईडचे टोटल सुद्धा 1,13,900 आहे. अशा पद्धतीने मित्रांनो हा आपला प्रॉब्लेम 1,13,900ला टॅली होतोय. आजच्या लेक्चरमध्ये तुम्ही हा सप्रे आणि आत्रेचा प्रॉब्लेम समजून घेतलेला आहे.